तुम्हा सर्वांना तर माहीत आहे आपल्या चॅनलवर पावसाळी खमंग कट्टा सिरीज सुरू आहे आणि सगळ्यांकडेच पाऊस पडत आहे आणि पावसाळ्यामध्ये गरम गरम भजी, गरम गरम वडी खायला तर सगळ्यांनाच आवडत असतात. तर आज मी बनवले होते मस्त गोल गरगरीत मराठवाडा स्पेशल कांदा भजी. हे मराठवाड्यात भजी खूप बनवले जातात आणि हॉटेलमध्ये तर प्रत्येक हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी तुम्हाला ही भजी भेटतात आणि मराठवाड्यामध्ये जशी भजी भेटतात तशी भजी दुसरीकडं कुठंच भेटत नाहीत आणि त्याच्यासारखी टेस्टही कुठं येत नाही आणि स्पेशली आमच्या बीडमध्ये. नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. तर या भज्यासाठी लागणार आहे खूप सारा आडवा कट केलेला कांदा. तर इथं मी घेतलेला आहे कांदा, मूठ भरून कोथिंबीर बारीक कट केलेली आणि 2-4 हिरव्या मिरच्या कट करून. आता याच्यामध्ये खूप सारे जिन्नस टाकावं लागत नाहीत. साधी सिंपल रेसिपी आहे पण बनवून खूप झटपट तयार होते, पण खायलाही खूप टेस्टी लागते. आता याच्यामध्ये 2 कप मी बेसन पीठ घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये मी 1 चमचा ओवा हातावर क्रश करून घातला, सोबतच कच्चे जिरे देखील घातले. या भज्याला ओवा आवर्जून घालायचा आहे. या भज्यामधला गेम चेंजर ओवाच आहे. ओव्याने या भज्याला खूप भारी टेस्ट येते. सोबतच लाल तिखट, हळद पावडर आणि चिमूटभर सोडा घालून घ्यायचा आणि सर्व जिन्नस अगोदर हाताने मिक्स करून घ्यायचे आणि नंतरून पाणी घालून मस्त याचं बॅटर तयार करून घ्यायचं. खूप जास्त जाडसर नाही, खूप जास्त पातळसर नाही, मिडियम असं बॅटर तयार करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने इथे हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे. तर या पिठाला भिजत वगैरे ठेवायची काही गरज पडत नाही. पीठ तयार केलं की लगेचच याची भजी तळायला घ्यायची. आता तुम्हाला भजी हाताने सोडायला येत नसतील तर तुम्ही चमचा असतो ना पोहे खायचा, त्या चमच्यानेही सोडू शकता. तर चला आता आपण याचे भजी तळायला घेऊयात. तेल गरम करायला ठेवायचं. तेल मस्त गरम करून घ्यायचं. तेल सुरुवातीला नाही का छान मिडियम गॅसवर ठेवायचं आणि भजे टाकताना थोडासा गॅस फुल ठेवायचा. एकदम बी फुल नाही ठेवायचा, मिडियमपेक्षा थोडासा हलका फुल ठेवायचा आणि एकदम असा कडक तेल गरम करायचं नाही. बघा, कडक तेल गरम केलं ना की लगेच भजे टाकूस तरच करपतात. तर काय करायचं, मिडियम गॅसवर तेल गरम करायचं आणि तळताना फुल न करता मिडियमपेक्षा थोडासा फुल करायचा आणि अशा गॅसवर भजी तळलेले ना खूप मस्त व्यवस्थित तळतात. मधूनही कच्चे राहत नाहीत आणि वरूनही क्रिस्पी बनतात. तुम्ही पाहू शकता मस्त गोल गरगरीत आणि छान अशी आपली भजी इथं तळून तयार झालेली आहेत आणि या भज्याची टेस्ट विचारूच नका. ही भजी गरम गरम चहा आणि सोबतीला हिरवी मिरची, वाह क्या बात है. आणि आमच्या इकडची ही भाज्याची स्पेशल डिश आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा विसरू नका.